नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या टार्गेट सीओच्या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत, एपिसोड नंबर असणार आहे किती? एपिसोड नंबर आपला आज आहे 64. आपण कंटिन्युअली थोडी लेंदी सिरीज आपलं ही चालू आहे. ओके, चला मग ह्याच्यामध्ये टार्गेट सीओच्या सिरीजमध्ये आपण चाललेलो आहोत सक्सेसकडे. त्याच्यामध्ये नॅशनल हेल्थ मिशनमध्ये येणारे आपले कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, सीओचे म्हणजे काय, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, त्याचं आपलं प्रिपरेशन चालू आहे. त्याच्यामध्ये आपण बघणार आहे जे मोस्ट एक्सपेक्टेड MCQ आहे, जे एक्झामला येऊ शकतात अकॉर्डिंग टू कुठले, जे नवीन सिलेबस अनुसार. चला, ही कम्प्लिटली कशामध्ये, मराठीमध्ये असणार आहे. आपलं 64th एपिसोड आहे. त्यांनी पण पहिल्यांदा बघत आहे आपलं सगळी एपिसोड, सगळी 1 पासून 64 पर्यंत यायचं आहे. त्याच्यासोबत तुम्हाला बनवायचं आहे नोट्स. ओके, ही सिरीज मी आणि माझ्यासोबत असणार अमोल सर, आपण दोघांनी ऑलरेडी ही सिरीज कव्हर करत आहोत. ओके, चला मग करूया सुरुवात एपिसोड नंबर 64 ची. त्याचा अगोदर तुम्हाला काय करायचं, स्टार्टिंगलाच व्हिडिओला लाईक करायचंय आणि काही क्वेरी असेल तर तुम्ही विचारू शकता कॉमेंटमध्ये आणि फीडबॅक देऊ शकता आणि शेअर करायचे ते तुमचं मित्रमैत्रीण कोणी पण असो आणि नर्सिंग रिलेटेड. ओके, नर्सिंग स्टुडंट कोणी असेल तर तुमच्या ओळखीचे त्यांनी पण आपले चॅनल रेफर करा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि बेल आयकॉन. ओके, चला मग करूया आपण सुरुवात एपिसोड नंबर 64 ची. बघा, जे लास्ट एपिसोड्स होते म्हणजे कुठली 62 एपिसोडमध्ये मी तुम्हाला एक क्वेश्चन दिलं. काय होतं क्वेश्चन आपलं, रिकमेंडेड, बघा काय म्हणतात ते, तर रिकमेंडेड स्पेसिंग म्हणजे काय, स्पेस ठेवायचं आहे बिटवीन द टू प्रेग्नन्सी मध्ये, किती गॅप ठेवायला पाहिजे स्पेसिंग. ओके, बघा काय काय दिलेलं ऑप्शन मध्ये, फक्त 6 महिने, फक्त 1 वर्ष, 2 वर्ष आणि 5 वर्ष. ओके, तुम्हाला बघायचं आहे बाबा ह्याच्यामध्ये काय. बघा, बर्थ स्पेसिंग हे एक कॅम्पेन आहे बरं का, ह्याच्यामध्ये कशामध्ये, आपलं NHM मध्ये. काय म्हणतो मी, बर्थ स्पेसिंग कॅम्पेन. बर्थ स्पेसिंग एक कॅम्पेन आहे. सॉरी, काय कॅम्पेन, कुठे, NHM मध्ये. तुम्ही विजिट, कुठली आपली NHM साईट विजिट करून बघू शकता. तर बर्थ स्पेसिंग कॅम्पेन आहे. बघा ह्याच्यामध्ये काय असते, त्यांचा मेन ऑब्जेक्टिव्ह म्हणजे कशासाठी आणले, त्यांना करायचं होते डिले फर्स्ट चाइल्ड आफ्टर मॅरेज. जे पहिला बच्चे होणार आहे ते काय करायचं, डिले करायचे, डिले फर्स्ट चाइल्ड आफ्टर मॅरेज. झाला पहिला मुद्दा. त्याच्यानंतर त्यांना मेंटेन करायचं होतं किती, मेंटेन 3 इयर गॅप. बघा मी काय म्हणतो, 3 इयर गॅप बिटवीन कुठे कुठे, फर्स्ट आणि सेकंड चाइल्डमध्ये. किती, 3 वर्ष गॅप ठेवायचं होतं. मी कशाबद्दल बोलतोय, बर्थ स्पेसिंग कॅम्पेन बद्दल, बरं का. त्याच्यानंतर अजून काय होतं यांचं, आणि कॉन्ट्रासेप्टिव्ह त्यांना द्यायचं होतं. कॉन्ट्रासेप्टिव्ह चॉईसेस फॉर बर्थ स्पेसिंग. कुठली कुठली आहे बाबा आपल्याकडे बर्थ स्पेसिंग मध्ये, म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटमध्ये कुठली कुठली असणार आहे ह्याच्यामध्ये, OCP आहे, प्रॉपर्टी आहे, खूपच होते ते कुठली प्रॉपर्टी आहे, IUD आहे, अजून कुठली म्हणू शकतो. बघा आपल्याकडे पोस्टपार्टम कॉन्ट्रासेप्टिव्ह पण आहे. पोस्टपार्टम कॉन्ट्रासेप्टिव्ह आणि पोस्ट अबॉर्शनल पण आहे बरं का. आपण देऊ शकतो पोस्ट अबॉर्शनल कॉन्ट्रासेप्टिव्ह आपल्याकडे एवढी अवेलेबल आहेत. ओके, पण आपल्याला बघायचं काय, अकॉर्डिंग टू WHO आणि रिसेंटली जे आपलं सरकारने काय काय दिलेलं आहे. चला मग ह्याने क्वेश्चन मध्ये काय होतं, द रिकमेंडेड स्पेसिंग बिटवीन द टू प्रेग्नन्सी मध्ये किती स्पेसिंग ठेवायला पाहिजे होता. बघा ही कुठली आहे, ही मॉडेल WHO मॉडेल आहे. त्याच्यामधनं मी ही काय उचलून आणलेलं आहे. ओके, बघा हे रेफरन्स साठी आणलेलं आहे बरं का. बघा काय म्हणतं, इंट्रोडक्शन साठी, कपल हॅव द राईट ॲज वेल ॲज द रेस्पॉन्सिबिलिटी टू प्लॅन देअर फॅमिलीज, दॅट इज डिसाइडिंग वेदर हॅव अ चिल्ड्रन, वेन हॅव अ चिल्ड्रन, कधी पाहिजे हे सगळं त्यांच्यावरती डिपेंड असणार आहे. अँड टेकिंग द अप्रोप्रिएट स्टेप टू अचीव द गोल ऑफ द डिझायरेबल फॅमिली साईज, किती त्यांना संबंधित आहे. आणि फॅमिली प्लॅनिंग मेथड्स हेल्प टू प्रिव्हेंट द अनवॉन्टेड प्रेग्नन्सी. बघा जे फॅमिली प्लॅनिंग आहे, जे कशासाठी मदत करतो, त्यांना प्रिव्हेंट काय करायचंय, त्यांना प्रिव्हेंट करते कशासाठी, अनवॉन्टेड म्हणजे त्यांना गरज, म्हणजे बाबा आपल्याला नको पाहिजे सध्याला बच्चू, म्हणजे काय, ही प्रिव्हेंट करते अनवॉन्टेड प्रेग्नन्सी अँड प्रिव्हेंटेबल डेथ्स ऑकरिंग ड्यू टू द टू सोन आणि टू मेनी बर्थ. ओके, दस इम्पॅक्टिंग द मटर्नल न्यूबर्न आणि चाइल्ड हेल्थ ऑफ. बघा किती कसे कसे आपले हेल्थवरती अफेक्ट पडू शकते. टू अर्ली आणि टू लेट झालं तर बघा काय होते, डिस्क्रिप्शनमध्ये काय दिलेलं, एज ऑफ मदर लेस दॅन 18 असेल तर टू अर्ली झालं, आणि इयर ऑफ एज 35 पेक्षा उशीर झालं तर हेच आहे खूप उशीर झालं. ओके,
म्हणजे एकदम बेस्ट किती असणार आहे 18 ते 35 ह्या एजमध्ये काय प्रेग्नेन्सी असायला पाहिजे. ओके, चला हे झालं. त्यांच्या नंतर टू फ्रिक्वेंट म्हणजे एकानंतर एक कंटिन्यू सुरू असेल तर काय होणार आहे, इंटरव्हल बिटवीन द टू प्रेग्नेन्सी इज अ लेस दॅन 2 इयर्स, म्हणजे 2 वर्षापेक्षा कमी होणार आहे. आफ्टर मिस कॅरेज ऑफ द अबॉर्शन नेक्स्ट प्रेग्नेन्सी विदिन द नेक्स्ट काय इंटरव्हल बिटवीन द टू प्रेग्नेन्सी इज लेस दॅन 2 इयर्स, टू फ्रिक्वेंटमध्ये एवढं कमी असणार आहे. ओके, आणि आफ्टर मिसकॅरेज ऑर अबॉर्शन नेक्स्ट प्रेग्नेन्सी विदिन 6 मंथमध्ये म्हणजे काय लवकर लवकर म्हणजे फ्रिक्वेन्सी नंबर जास्त असणार ज्यावेळी. ओके, कसं अफेक्ट करणार आहे आपण बघा. टू मेनी म्हणजे वुमन इज अ प्रेग्नेंट फॉर द 5 टाइम ऑर मोर. ओके, ग्रँड मल्टीपॅरा झाली. ओके, टू मेनी हे झालं बघा. बॅड काय हे कॉन्सिक्वेन्सेस रिलेटेड टू मदर सेल्समध्ये एनिमिया होऊ शकतो, इन्क्रीज द चान्स ऑफ इन्फेक्शन म्हणा, अबॉर्शन, हेमरोज, ऑब्स्ट्रक्टेड लिव्हर, प्री एक्लेम्सिया, प्री रप्चर, हे काय PROM हे सगळं होऊ शकतं. पॅड हे काय काय लो बच्चूमध्ये काय काय होऊ शकते, LBW, इन्क्रीज चान्स ऑफ द इन्फंट मोर्टॅलिटी, ही आहे अफेक्ट करणारी. स्पेस बरोबर नाही ठेवलं तर मग आपल्याला किती स्पेस ठेवायचे बघ काय म्हणते. हेल्दी टायमिंग बघा काय हेल्दी टायमिंग आहे, आणि स्पेसिंग ऑफ अ प्रेग्नेन्सी म्हणजे काय HTSP, अ ह्युमन कन्सिडरिंग द युजिंग अ फॅमिली प्लॅनिंग मेथड बिफोर ट्राईंग बिकम अ प्रेग्नेंट शुड बघा काय म्हणते, वेट अंटिल द एज ऑफ 20 इयर्स. 20 इयर्स पर्यंत आपल्याला इथे थांबवायचं आहे की कन्स्यू द फॉर द फर्स्ट टाइम 20 एजसाठी. आणि वेट ॲटलिस्ट बघा इथे आपलं उत्तर भेटणार आहे. वेट ॲटलिस्ट किती 24 मंथ्स, किती म्हटलेलं आहे 24 मंथ्स म्हटलेलं आहे. ॲटलिस्ट 24 मंथ आफ्टर द चाइल्ड बर्थ टू बिकम अ प्रेग्नेंट अगेन. द रिकमेंडेड बर्थ इंटरवल बिटवीन द टू बर्थ इज अ मिनिमम किती 36 मंथ. बघा सांगायचा मुद्दा काय आहे, जे बच्चूमध्ये गॅप किती असायला पाहिजे, त्यांनी किती म्हटलेलं बघा इथे. वेट ॲटलिस्ट 24 मंथ आफ्टर द चाइल्ड बर्थ. चाइल्ड बर्थ नंतर ॲटलिस्ट किती 24 महिने आपल्याला काय म्हणजे काय त्यांना सांगायचे बाबा 24 महिने तुम्हाला थांबायचं आहे आफ्टर चाइल्ड बर्थ बिकम प्रेग्नेंट होण्यासाठी. आणि रिकमेंडेड बर्थ इंटरवल किती आहे, बर्थ इज अ मिनिमम 36 मंथ. 36 मंथ म्हणजे किती झालं, हे 3 वर्ष झालं. किती 3 इयर. पण आपल्याला बघा इथे म्हणजे सांगायचा उद्देश एवढीच आहे, 24 मंथ आफ्टर चाइल्ड बर्थ त्यांनी थोडी अवॉइड केलं. आता समजा 24 महिन्यानंतर त्यांनी ट्राय केलं बाबा, मग इन केस ऑफ त्यांचं कन्फ्यूज झालं, मग किती ते होण्यासाठी परत ते 9 महिने लागणार आहे ना डिलिव्हरी होण्यासाठी. म्हणून काय मिनिमम ॲटलिस्ट काय म्हटले 24 महिने ही काय नेक्स्ट प्रेग्नेंटी अचीव म्हणजे काय कन्फ्यू व्हायचं अगोदर म्हणजे किती 24 महिने तरी पाहिजे. कशासाठी कन्फ्यू आफ्टर चाइल्ड बर्थ नंतर. पण बच्चूमध्ये गॅप किती पाहिजे, फॉर रिकमेंडेड बर्थ इंटरवल म्हणजे काय जे डिलिव्हरी होतात त्याच्यामध्ये इंटरवल किती पाहिजे, टू बर्थमध्ये मिनिमम 36 महिने म्हणजे 3 वर्षे इथे पाहिजे. मला वाटतं तुमच्या लक्षात आला असेल. चला काय यूज ऑफ द कॉन्ट्रासेप्टिव्ह हेल्प इन मेंटेनिंग द HTSP मध्ये बघा. 6 मंथ पोस्टपार्टम इफ वुमन एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग हर चाइल्ड 6 महिनेपर्यंत EBF करू शकते. आणि 6 वीक पोस्टपार्टम इफ वुमन इज नॉट एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग हर चाइल्ड. ओके, आणि 4 वीक पोस्टपार्टम इफ वुमन इज नॉट ब्रेस्ट फिडिंग ॲट ऑल. 4 वीक पोस्टपार्टम काय दिलेलं याच्यासाठी. आणि 10 days ऑफ द फर्स्ट ट्रायमेस्टर अबॉर्शन झालं तर, आणि 4 वीक ऑफ द सेकंड ट्रायमेस्टर अबॉर्शन प्रेग्नेन्सी कॅन ऑकर इवन बिफोर द रिझम्पशन ऑफ द मेन्स आफ्टर द चाइल्ड बर्थ ऑर अबॉर्शन. 6 मंथमध्ये म्हणजे जे काही फायदा होणार आहे कॉन्ट्रासेप्टिव्ह घेतलं तर हे दिलेलं आहे ते. ओके, चला आपलं जे मेन मुद्दा काय होतं बघा, काय रिकमेंडेड स्पेसिंग बिटवीन द टू प्रेग्नेन्सी म्हटलंय, आणि बच्चू गिच्चू काही नाही म्हटलंय, फक्त प्रेग्नेन्सी म्हटलंय. इन केस ऑफ प्रेग्नेन्सी इथे प्रेग्नेन्सी असं मेन्शन आहे, मग आपल्याला किती 24 मंथ उत्तर आपल्याला इथे द्यायचं आहे. 24 मंथमध्ये किती 6 महिने येते का नाही, 1 इयरमध्ये 12 महिने असते, आणि 12 इथे 24, आणि 5 वर्षामध्ये किती 60 महिने झाले. मग आपले उत्तर हे पण कॅन्सल, हे पण कॅन्सल, हे पण कॅन्सल. मग राहिलं 2 इयर. ही काय टू प्रेग्नेन्सी मधलं गॅप स्पेसिंग किती पाहिजे 24 मंथ. पण अजून एक ऑप्शन असं आलं तुम्हाला क्वेश्चन बाबा काय द रिकमेंडेड बर्थ इंटरवल बिटवीन बर्थ इंटरवल. ओके, काय म्हटलेलं बर्थ इंटरवल आलं तर किती सांगायचं तुम्हाला सांगायचं 36 महिने. मला वाटतं तुम्हाला लक्षात आलं असेल 36 महिने कधी उत्तर द्यायचं आणि 24 महिने कधी उत्तर द्यायचं. प्रेग्नेन्सी आलं की काय म्हणायचं 24 मंथ. बर्थ म्हणजे डिलेव्हरी म्हटलं की बच्चूचे डिलेव्हरी म्हटलं की 36 महिने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, एवढं लक्षात आलं. आणि इन केस ऑफ प्रेग्नेन्सी व्हायचंय किती मिनिमम ॲटलिस्ट किती 24 महिने तर त्यांना थांबावं लागेल. 24 महिन्यानंतर प्लॅनिंग करायला सांगायचं. 24 महिन्यानंतर प्लॅनिंग करायला सांगायचं. आणि बर्थ इंटरवल थोडी इकडे तिकडे झालं तरी किती 3 वर्ष होणार आहे. ओके, चला कुठली उत्तर आपले तिसरी उत्तर एकदम आपली बरोबर असणार आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. फॉर द
ओव्युलेशन कशासाठी? फॉर ओव्युलेशन विच हॉर्मोन इज रेस्पॉन्सिबल. ओव्युलेशन म्हणजे काय? जे आपलं ग्राफिन कुठली फॉलिकल असते जे मॅच्युअर होऊन ते कुठे येणार आहे? फॉलोपियन ट्यूब मध्ये येणार आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? ओव्युलेशन. ओव्युलेशन कधी होतं? 14th डे ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल. ओके, कशा पद्धतीने आपण फाइंड आउट करणार ओव्युलेशन खूप वेळा सांगितलेलं आहे. म्हणजे जेवढी पण पिरियड आहे ज्याच्यामध्ये आपल्याला मायनस करायचं किती? 14 दिवस. ओके, जेच आपल्याला काय भेटणार आहे? ओव्युलेशन डे भेटणार आहे. चला मग आपण बघूया थोडक्यात फॉर द ओव्युलेशन व्हिच हार्मोन इज रिस्पॉन्सिबल. एफएसएच, एलएस, एसीटीएच आणि बोथ ए आणि सी एसीटीएच असं दिलेलं आहे. मग आपण बघूया एक 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 काय हे हार्मोन काय काय काम करते बाबा असं आपल्याला बघायचं आहे. पहिली कुठली होतं? एस एच का एल एच? हां, एफ एस एच. एफ एस एच. एफ एस एच म्हणजे काय? फॉलिकल फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. स्टिम्युलेट करणार आहे. स्टिम्युलेटिंग किंवा हार्मोन. स्टिम्युलेटिंग हार्मोन. ओके, हे काय करतो बाबा? स्टिम्युलेटिंग याची फुल फॉर्म झालं. ही रिलीज बाय कुठनं रिलीज होणार आहे? रिलीज्ड बाय कुठली? एंटेरियर पिट्युटरी. एंटेरियर एंटोटर पिट्युटरी नाही, एंटेरियर पिट्युटरी ग्लँड मधनं ही रिलीज होणार आहे. हे करता करता कशासाठी असणार आहे? हेल्प इन कशासाठी? ग्रोथ ग्रोथ अँड मॅच्युरेशन. ग्रोथ अँड मॅच्युरेशन ऑफ कशाची? आपलं ओरेन फॉलिकलमध्ये. ओरेन फॉलिकलसाठी फॉलिकल. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही अजून काय लिहू शकता? डेव्हलपमेंट पण लिहू शकता. फॉर फॉलिकल डेव्हलपमेंट, कम्प्लीट डेव्हलपमेंट फॉलिकल. म्हणजे हे सगळे मेचर करून डेव्हलपमेंट सर्व सर्व रेस्पॉन्सिबिलिटी असणार आहे एपिसोडवरची. म्हणजे जी छोटी असते त्याला मोठी करणं आणि मॅच्युअर करणं आणि ते काय ओव्युलेशन करण्यासाठी काय म्हणजे मदत करणार आहे. म्हणजे कशासाठी? बघा ही काय म्हटले? ओव्युलेशन ते होणार आहे. जे काय होणार आहे? ते फॉलोपियन ट्यूबमध्ये मॅच्युअर होऊन येणार आहे. पण ही रेस्पॉन्सिबल कशासाठी? एफएसएच ह्याची डेव्हलपमेंट, ग्रोथ अँड मॅच्युरेशनसाठी ही खूप योगदान असणार आहे. कशाची? एफएसएचची. ओके, एवढं लक्षात आलं. आणि याची ऍक्शन कुठं असणार आहे? ऍक्शन ऑफ अप इन कुठे? इनर लेयर. अप इनर लेयर ऑफ अ फॉलिकल. ओके. ओके, अजून काय म्हणतो त्याला? ग्रॅन्युलोसा सेल म्हणतो आपण. ग्रॅन्युलोसा सेल. ओके, एवढी लक्षात ठेवलं तरी बस. हे झालं एफएसएच बद्दल. आता नेक्स्ट कुठली होत आहे? एल एच. एल एच म्हणजे काय? एल एच म्हणजे लुटिनायझिंग हार्मोन. लुटिनायझिंग लुटिनायझिंग हार्मोन ही कशासाठी असणार आहे? ही झालं त्याची फुल फॉर्म. ओके, ही कुठनं रिलीज होणार आहे? ही पण सेम रिलीज होणार आहे. कुठले? एंटेरियर पिट्युटरी मधनं. पिट्युटरी ग्लँड मधनं होणार आहे. ओके, एवढं लक्षात आलं. त्याच्यानंतर हे कशासाठी रेस्पॉन्सिबल असणार आहे? आता जे एपिसोड होत आहे ते कशासाठी होत आहे? ग्रोथ आणि मॅच्युरेशन साठी होत आहे. ही असणार आहे कशासाठी? रेस्पॉन्सिबल फॉर द ओव्युलेशन. ही असणार आहे रेस्पॉन्सिबल फॉर ओव्युलेशन. अजून काय म्हणू शकतो? कॉर्पस लुटियम फॉर्मेशनसाठी. कॉर्पस लुटियम फॉर्मेशनसाठी ही रेस्पॉन्सिबल असणार आहे. कुठली? ही आपली एलएच. अजून कुठली? ह्याची ऍक्शन कुठं असणार आहे? ऍक्शन अपॉन आउटर लेयर ऑफ ते इनर लेयर होत आहे. हे कुठं असणार आहे? आउटर लेयर ऑफ फॉलिकल. ओके, ह्याला आपण कुठली सेल म्हणू शकतो? ह्याला आपण थिका सेल. लक्षात ठेवा. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवलं तरी बस. कुठली? आपण एफएसएच बद्दल बघितलं आणि एलएच बद्दल बघितलं. आता राहिले कुठलं? एसीटीएच. तिसरा इथेच आहे. एसीटीएच. एसीटीएच म्हणजे काय? ॲड्रिनो ॲड्रिनो कॉर्टिको कॉर्टिको कॉर्टिकोट्रोपिक हार्मोन. बघा, ॲड्रिनो कॉर्टिकोट्रोपिक हार्मोन. कुठली? एसीटीएच. ओके, लक्षात आलं. ही काय? ही कुठनं रिलीज होणार आहे? ही होणार आहे ॲड्रिनल कॉर्टेक्स मधनं. ॲड्रिनल कॉर्टेक्स. हे रिलीज काय करतो? ही रिलीज करतो कॉर्टिसॉल. कॉर्टिसॉल. हे नॉट रिलेटेड टू ओव्युलेशन आणि ओव्युलेशनचं काही घेणं देणं नाहीये. मग आपलं डायरेक्ट उत्तर गेलं कुठले? सी. मग इथे डी मध्ये काय दिलेलं? बोथ ए आणि सी. ए काय करतो? हो, थोडी मदत करू शकतो. कुठली? एफएसएच. कशासाठी? ओव्युलेशनसाठी. म्हणजे जे ग्राफिन फॉलिकल आहे ज्याचे मॅच्युरेशन वगैरे करण्यासाठी. इथे विचारलं काय आपल्याला? ओव्युलेशनसाठी. मग आपलं इथे बी मध्ये काय, सॉरी डी मध्ये काय दिलेलं? बोथ ए आणि सी दिलेले. मग आपलं हे पण कॅन्सल झालं आणि ए आणि सी दिले हे पण कॅन्सल झालं. मग राहिलं कुठलं? आपलं ऑप्शन एल एच. एल एच म्हणजे काय? आपण जस्ट बघितलं. एल एच लुटिनायझिंग हार्मोन आहे रेस्पॉन्सिबल
सॉरी हे रिलीज कुठनं होणार आहे, एंटेरियर पिट्युटरी ग्लँड मध्ये रेस्पॉन्सिबल फॉर द ओव्युलेशन आणि कॉर्पस काय लुटियम फॉर्मेशन करतो आणि ऍक्शन कुठं असणार आहे, आउटर लेअर ऑफ द फॉलिकल. एवढं लक्षात आलं. मग आपली उत्तर कुठली, दुसरी उत्तर एकदम बरोबर जाणार आहे. त्याच्या अगोदर अजून काय बघायचं आपल्याला, ओव्युलेशन. ओव्युलेशन काय, हे डे 14 14व्या दिवशी होणार आहे. कधी, या ज्या वेळी 28 दिवसाचा सायकल असेल ज्यावेळी किती 14 दिवसाला ओव्युलेशन होणार आहे. ओके, बघा ह्याच्यामध्ये हाय एल एस आर म्हणजे काय, लुटिनायझिंग हार्मोन एकदम हाय लेवलला असणार आहे इथे. ओके, हे बघा ग्राफिन फॉलिकल इथे तुम्हाला दिसते आणि मेचर द एग ओम इथे मेचर होतात, काय मेचर होतात इथे येऊन इथे येतात. ओके, फॉलिकल रप्चर होऊन कुठे इथे येणार आहे, एग रिलीज इंटू द फॉलोपियन ट्यूब. ह्यालाच आपण काय म्हणतो, ओव्युलेशन म्हणतो. बघा जे ओहम सर्वाइव्स म्हणजे काय, सेकंडरी ओसाट आहे ते किती इथे 24 दिलेले, एक्युरेट म्हणजे एव्हरेज मध्ये 12 ते 24 तास हे काय सर्वाइव्ह करणार आहे. आणि स्पर्मचं तुम्हाला माहिती आहे 48 ते 72 तास. ओके, हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि मोस्ट फर्टाईल पिरियड असणार आहे म्हणजे काय, हाय चान्स ऑफ प्रेग्नेन्सी कधी, ओव्युलेशन दिवशी. ओके, एवढं लक्षात आलं. मग आपलं उत्तर एकदम बरोबर कुठले होता, LH. बघा इथून काय म्हणजे रिलीज ऑफ द ओव्हम फ्रॉम द इंटू द फॉलोपियन. ओके, आणि हार्मोन इन्व्हॉल्ड इन एफएसएच इस्ट्रोजन, अजून कुठली LH सर्च मध्ये फॉर्म फॉलिक्युलर पेअर हे सगळ्यांनी दिलेलं बरं का. हे ओव्युलेशन मध्ये आपल्याला बघायचं इंटू फॉलोपियन ट्यूब मध्ये आलेले. याला काय लागते, लुटिनायझिंग हार्मोन. ओके, LH इथे लागतंय. ओके, चला मग आपलं उत्तर कुठली, दुसरे उत्तर आपली एकदम बरोबर होतं. आणि आता आपण जाऊया नेक्स्ट MCQ कडे. नेक्स्ट MCQ काय म्हणते आपण बघूया. कुठे गेलो क्वेश्चन. ओके, चला क्वेश्चन आपल्याला भेटले. काय म्हणते बघा, थोडी लेंदी दिसाले. अ पेशंट, बघा अ पेशंट हॅज बीन डिस्चार्ज. ओके, पेशंट काय झालेलं आहे, डिस्चार्ज झालेला आहे. डिस्चार्ज टू होम, घरी गेले पेशंट ऑन TPN. बरं का, पेशंट TPN वरती आहे. TPN म्हणजे काय, टोटल पॅरेंटरल न्यूट्रिशन. बघा ह्याच्यामध्येच दिसते आपल्याला टोटल. टोटल म्हणजे काय, सर्व. पॅरेंटरल, पॅरेंटल म्हणजे काय, आपलं JIT सोडून, म्हणजे कुठली, आपण डायरेक्ट वेन मध्ये हे काय ते देणार आहे. काय देणार आहे, एन म्हणजे न्यूट्रिशन. त्याच्यामध्येच आपल्याला लक्षात आलं बाबा. TPN म्हणजे काय, टोटल पॅरेंटल न्यूट्रिशन. जे पण काही देणार आहे आपण सगळी बाय वेन किंवा थ्रू वेन आपण सगळी देणार आहे. कधी ते कंडिशन असतात, इंडिकेशन. ओके, सर्जरी झालं असेल, स्टमकची काही ऑब्स्ट्रक्शन असेल. ओके, ज्यावेळी आपण देणार आहे बघूया आपण थोडी. ठीक आहे, TPN. आणि विथ इच विजिट, आणि प्रत्येक विजिटला होम केअर नर्स म्हणजे काय, घरी होम केअर नर्स आहे. विच ऑफ द फॉलोइंग पॅरामीटर्स मोस्ट क्लोजली इन मॉनिटरिंग द थेरापी. बघा काय म्हणते, एक पेशंट आहे जे डिस्चार्ज झालेलं आहे आणि ते पेशंट आहे TPN वरती. आणि प्रत्येक विजिटमध्ये जे होम केअर नर्स आहे, फॉलोइंग खाली दिलेले कुठली जे पॅरामीटर्स आहे ज्याला काय मोस्ट क्लोजली एकदम बारीक नजरेने आपल्याला मॉनिटरिंग करायचे असा विचारतंय. चला मग आपण आपण बघा, आपण नर्सेस पण कसं आहे माहिती आहे का, मल्टीपर्पज वर्कर्स आहे. बघा इथे होम केअर नर्स आहे, ICU मध्ये ICU नर्स झाले, OT मध्ये स्क्रब नर्स झाले. जे पाठवतील तिकडे जे काम करून येणार आपण. ओके, चला होम केअर नर्स, आता होम केअर नर्स बद्दल आपण चर्चा करूया आणि क्लोजली मॉनिटरिंग करायचंय आपल्याला. ओके, मग आपण काय करूया, पहिला थोडक्यात TPN बद्दल बघूया. TPN हे काय असते बाबा, TPN हे काय, मी काय म्हटलं, टोटल टोटल पॅरेंटरल न्यूट्रिशन ही असणार आहे त्याची फुल फॉर्म. ओके, मग आपण काय करणार आहे, जे सगळी सप्लाय करणार आहे, सप्लाय न्यूट्रिएंट वाया कुठं, डायरेक्ट ब्लड मध्ये, वाया वेन. ओके, वेन मधनं सगळे आपण न्यूट्रिशन देऊन टाकणार आहे बरं का. पॅरेंटल म्हणजे आपलं JIT सोडून. ओके, चला ह्याच्यामध्ये दोन प्रकार असणार आहे. ओके, अजून क्लासिफिकेशन वेगवेगळे असते. ह्याच्यामध्ये जे दोन सांगतो मी, की ह्याच्यामध्ये असू शकतं जे आपण ऍडमिनिस्ट्रेशन करतो ह्याच्यामध्ये असतं एक इंटरमिटेंट, एक असतं कंटिन्युअस TPN आणि इंटरमिटेंट TPN असं पद्धतीचं असतं. म्हणजे काय, कंटिन्यू म्हणजे काय, आपण 24 आवर्स इथे काय देणार आहे, 24 आवर नाईट अँड डे ही कंटिन्यू सुरू असणार आहे, कंटिन्युअस TPN. ओके, ज्यावेळी इंटरमिडिएट असतो आपण फक्त काय करतो, 12 तास लावतो. ओके, 12 आवर्स. ओके, ॲट अ नाईट शिफ्ट मध्ये. फक्त नाईटला आपण देणार आहे कुठली, ही इंटरमिडिएंट TPN. आणि कंटिन्यू म्हणजे 24 तास. ओके, कंटिन्यू सुरूच असणार आहे. ओके, चला त्याचे आपण इंडिकेशन आपण कधी कधी लावणार आहे बाबा, म्हणजे काय गरज कधी पडणार आहे हे TPN लावण्यासाठी. ओके, याची गरज पडू शकतो ज्यावेळी
जीआय ट्रॅक्ट डिसइन्फेक्शन करतो म्हणजे काय, काम करत नाहीये. डिसइन्फेक्शन नाही बरं का, डिसफंक्शन, सॉरी ग्रामर मिस्टेक नाही, सगळं अख्खं स्पेलिंगच मिस्टेक झालं आपलं. ओके, जीआय ट्रॅक्ट ज्यावेळी डिसइन्फेक्शन, सॉरी डिसइन्फेक्शन नाही, डिसफंक्शन ज्यावेळी होतो म्हणजे काय, जे काम करत नाहीये, ज्यावेळी आपल्याला ही फॉलो करावं लागेल. कधी कधी ज्यावेळी समजा सर्जरी झाली कशाची, स्टमकचीच, काहीतरी गॅस्ट्रिक परफोरेशन होता, असं यावेळी आपण काय असं करणार आहे. आणि काही ट्रॉमा असो जीआयटीचं. ओके, अजून काय म्हणू शकतो, इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन, इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन, ऑब्स्ट्रक्शन इंटॉलरन्स टू, इंटॉलरन्स म्हणजे जे आपण देतो ते टॉलरन्सच होईना, इंटॉलरन्स टू एंट्रल फीडिंग, एंट्रल फीडिंगला इंटॉलरन्स. हे झालं. त्याच्यानंतर अजून काय म्हणू शकतो, इन्क्रीज द मेटाबॉलिक डिमांड, ज्यावेळी इन्क्रीज होते मेटाबॉलिक डिमांड, जेवढा आपण देतो तेवढं पुरतच नाहीये, मेटाबॉलिक डिमांड ज्यावेळी आपल्याला एक्स्ट्रा सप्लाय म्हणून ह्याला द्यावा लागते आपण कधी कधी. ओके, एच आय पेशंटमध्ये, माल पेशंटमध्ये, माल मध्ये झालं, बर्नमध्ये आणि कॅन्सरमध्ये हे सगळं आपण द्यावं लागते. ओके, बघा जे टीपीएन मध्ये कुठली कुठली न्यूट्रिएंट असणार आहे, टीपीएन मध्ये सगळं असतं बरं का, जे आपल्याला पाहिजे. टीपीएन मध्ये कुठले कुठले असणार आहे, ओके, डेक्स्ट्रोज असणार आहे. डेक्स्ट्रोज म्हणजे काय आलं, आपलं ग्लुकोज आलं, ग्लुकोज म्हणा, कार्बोहायड्रेट हे आलं. हे किती 2.5 to 70% पर्यंत असतो. ओके, नंतर कुठले अमायनो ऍसिड, अमायनो ऍसिड, अमायनो ऍसिड म्हणजे प्रोटीन आलं, प्रोटीन किती 3.5 to 20%. ओके, हे झालं. त्याच्यानंतर अजून कुठली फॅट, सॉरी फॅट हे किती 10 ते 30%. त्याच्यासोबत मिनरल्स, विटॅमिन्स, इलेक्ट्रोलाइट, वॉटर, इलेक्ट्रोलाइटमध्ये सगळे पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम, फॉस्फेट हे सगळे याच्यामध्ये असणार आहे. हे कन्सन्ट्रेशन झालं बरं का, त्याचं कन्सन्ट्रेशन ह्याच्यामधले टीपीएन मधले. ओके, मग चला आपण जाऊया, आपलं क्वेश्चन काय होतं. ओके, इथे बघायचं का अजून एकदा, चला इकडे एक नजर मारून जाऊया आपण. टीपीएन टोटल पॅरेंटल न्यूट्रिशन मिनिंग काय, आयव्ही न्यूट्रिशन थ्रू द सेंट्रल, ओके सेंट्रल वेन मध्ये when GIT cannot be used, ज्यावेळी आपण देणार आहोत. इंडिकेशन काय असणार आहे, बॉवेल ऑब्स्ट्रक्शन, सिव्हिअर माल, ठीक आहे, माल ऑब्झर्वेशन आणि पेनकटायटिस आणि शॉर्ट बॉवेल सिंड्रम आणि सिव्हिअर बर्न आणि ट्रोमा असेल तर प्रोलॉंग्ड एनपीओ 5 ते 7 दिवसापेक्षा जास्त दिवस उपाशी असेल तर, आणि इफ गट वर्क्स एंटर फीडिंग, इफ गट्स फेल्स टीपीएन. बरं का, टीपीएन आपल्याला द्यावा लागते. टीपीएन मध्ये 2 प्रकार म्हटले आणि टीपीएन सेंट्रल लाईन म्हणजे काय, आपण डायरेक्ट सेंट्रल लाईन देणार, PICC म्हणजे काय, सब क्लेव्हिनला. आणि इथं काय दिलेलं आहे, पीपीएन. पीपीएन म्हणजे बघा काय, टीपीएन आणि सेंट्रल लाईन झालं, पीपीएन म्हणजे पेरिपेरल वेनला आपण लावणार आहे. कंटेंट ऑफ द टीपीएन काय काय असणार, डेक्ट्रोज झालं, अमिनो ऍसिड म्हणजे काय, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट झालं, इलेक्ट्रोलाइटमध्ये सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फॉस्फेट, विटॅमिनमध्ये ट्रेसर एलिमेंट आणि फ्लुइड ऍडिक्टिव्ह सगळे असणार आहे. ऍडमिनिस्ट्रेशन आपण इन्फ्युजन पंपने करणार आहे, असेप्टिक टेक्निक, असं नाही की बाबा आपल्याला थोडी स्टरल मेंटेन करायचं आहे. चेंज द ट्यूबिंग 24 hours आपण चेंज करणार. मॉनिटर क्लोजली मॉनिटर करायचं आहे पेशंटला. ओके, नर्सिंग केअर बघा, चेक ऑर्डर, सोल्युशन लाईन आणि ब्लड शुगर, इलेक्ट्रोलाइट. ओके, ब्लड शुगर पण आपल्याला चेक करायचं असतं बरं ह्याच्यामध्ये. आणि कॉम्प्लिकेशन काही इन्फेक्शन, सेप्सिस आणि हायपरग्लिसिमिया, इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स आणि एअर एम्ब्युलिजन हे सगळे कॉम्प्लिकेशन आहे. इम्पॉर्टंट अलर्ट्स काय बघा, नेव्हर स्टॉप द टीपीएन सडनली, बरं का, ते खूप वेळा विचारलेले क्वेश्चन आहे बरं का. कुठली, नेव्हर स्टॉप द टीपीएन सडनली, रिस्क ऑफ हायपोग्लिसेमिया, एवढी दिवस आपण ज्याच्यामध्ये ग्लुकोज किंवा डेक्स्ट्रोज वगैरे देत होतं, एकदम आपण सोडलं तर पेशंटमध्ये रिस्क असू शकतो कुठले हायपोग्लिसेमिया होण्यासाठी. ओके, हे खूप वेळ विचारले, हे लक्षात ठेवा. आणि अजून काय म्हटलं, फिवर ऑर रेडनेस सस्पेक्टेड इन्फेक्शन. ओके, जे सेंट्रल लाईनचं इन्फेक्शन वगैरे होऊ शकतं. ओके, फिवर वगैरे रेडनेस दिसतं तर पेशंटला एज्युकेशन काय, डेली वेट आपल्याला चेक करायचे आणि टेम्परेचर आणि केअर ऑफ द कॅथेटर साईट. ओके, हे सेंट्रल लाईन असो किंवा पेरिपेरल असो, ते साईड कॅथेटर साईटची आपल्याला केअर करायचे. वॉच फॉर द फिवर आर एनी लीक्स असेल तर. ओके, आणि डेली वेट आणि टेम्परेचर हे झालं. ओके, कॉपी पेस्ट झालं. ओके, चला मग आपण समजणार आहे की आपलं ऑप्शन कुठं आहे. चला, पेशंट आहे, ऑप्शनमध्ये काय काय दिलेलं आहे, टेम्परेचर आणि वेट, टेम्परेचर आणि बीपी, पल्स आणि वेट आणि पल्स आणि बीपी. चला मग आपण काय करूया, पल्स आणि बीपी. बघा, पल्स आणि बीपी एवढं करायचं आहे का, बघा हे नॉट अर्लीएस्ट, एवढी लवकर पण नाही येणार, हे थोडी लेट नाही येणार आहे. ओके, बीपी वगैरे आणि पल्स पण, आणि हे काही नॉट अर्लीएस्ट, आणि आपण हे मोस्ट सेन्सिटिव्ह नाही आहे. ओके, एवढी सेन्सिटिव्ह नसणार आहे. पल्स आणि वेट, बघा वेट इम्पॉर्टंट आहे.
एकदम स्टार्टिंगला बघायला गेलं तर बघा, एकदम आपल्याला जे इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये आपल्याला असणार आहे टेम्परेचर. ओके, टेम्परेचरपेक्षा वेट पण इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळी टेम्परेचर आपल्याला काय करतो, ते आपल्याला इंडिकेट करतो फिवर मे बी फर्स्ट साईन. फर्स्ट साईन साईन होतो बघा. फिवर म्हणजे फिवर, टेम्परेचर वाढलं म्हणजेच फिवर. ओके, त्याचे इंडिकेशन काय पडतो म्हणजे काय, ह्याच्यामुळे जे साईट आहे कुठली, सेंट्रल लाईन इन्फेक्शन होऊ शकतो. आपण बघितलं ना, हे मॉनिटर करायचं आपल्याला. ओके, हे सेंट्रल लाईन आपल्याला बघावं लागते. आणि सेप्टिसिमिया, सेप्टिसिमियामध्ये पेशंट जाऊ शकतो. हे झालं. त्याच्यानंतर अजून काय म्हणू शकतो आपण, जे सोल्युशन आहे, जे कंटॅमिनेशन होऊ शकतो आपल्याला, असेप्टिक कुठले असेप्टिक मेंटेन फॉलो करायचं होतं. कंटॅमिनेशन ऑफ अ टीपीएन सोल्युशन. ओके, एवढं झालं, टीपीएन झालं. त्याच्यानंतर जे एकदम महत्वाचे ते कुठले, आपले वेट असणार आहे. कुठले वेट असणार आहे. वेट काय, ही आपल्याला करायचे डेली. ते पण कसं, रेग्युलरली डेली म्हणा किंवा रेग्युलरली आपल्याला काय करायचे, मॉनिटरिंग करायचं आहे. वेट रेग्युलरली, डेली रेग्युलर मॉनिटर करायचं बरं का. वेट चेंजेस ज्यावेळी आपण चेक करतो, डेली वगैरे मॉनिटर करतो, ज्यावेळी वेटमध्ये थोडी इकडे तिकडे झालं तर आपल्याला काय काय कळणार आहे ह्याच्यामध्ये, समजा फ्लूइड ओव्हरलोड झालंय, फ्लूइड ओव्हरलोड झालंय, हे पण ह्याच्यामध्ये करणार आहे. ओके, ह्याला आपण काय म्हणतो, रॅपिड वेट गेन. रॅपिड वेट गेन असू शकतो त्याच्यामध्ये, किंवा एडिमा पण असू शकतो पेशंटमध्ये ज्यावेळी फ्लूइड ओव्हरलोड होतील. हे लक्षात आलं. त्यानंतर डिहायड्रेशन दिसलं तर, म्हणजे काय, वेट कमी दिसलं तर आपल्याला डिहायड्रेशन समजून घ्यायचं. वेट लॉस झालं तर डिहायड्रेशन मध्ये गेलं म्हणून समजायचं. म्हणजे काय, पेशंटला जेवढा पाहिजे तेवढं नाही भेटले. ओके, ते झालं. त्याच्यानंतर आपल्याला कळणार आहे इफेक्टिव्हनेस. इफेक्टिव्हनेस इफेक्टिव्हनेस ऑफ न्यूट्रिशन थेरपी. इफेक्टिव्हनेस ऑफ न्यूट्रिशन थेरपी आपल्याला इथे कळणार आहे. ओके, एवढं लक्षात आलं. चला, आता नेक्स्ट कुठली होतं, टेम्परेचर आणि वेट. येस, एकदम बरोबर. आपण होल्डमध्ये ठेवूया. टेम्परेचर, येस, एकदम बरोबर. बीपी, बीपी होते का, नाही. बीपी हे कधी, ज्यावेळी पेशंट डिहायड्रेशन मध्ये जातो, शॉक मध्ये जातो, हे काय झालं, लेट झालं. ओके, लेट झाला. मग आपण बीपीला लेट समजूया. आणि पल्स आणि वेट, वेट एकदम बरोबर आहे. आणि पल्स बद्दल म्हटले बघा, पल्स मी इंडिकेट. ओके, पल्स ज्यावेळी इंडिकेट करतो, पल्स मी इंडिकेट ज्यावेळी, कधी, ज्यावेळी पेशंटला कुठली पण पेन होत आहे, पल्स ज्यावेळी इंडिकेट होणार आहे, मे इन्क्रीज. ओके, कधी कधी होऊ शकतो पेन म्हणा, अजून काय म्हणू शकतो, घाबरलं बरं, एन्झायटी, किंवा अजून कुठली होतं, वेट कमी झालं, डिहायड्रेशन मध्ये. ओके, त्यावेळी काय, पल्स वाढणार आहे. ओके, एवढं लक्षात आलं. मग आपली उत्तर कुठे जाणार आहे, पल्स. ओके, एकदम क्लिअर करून घेऊया आपण, पटकन उत्तराकडे जाऊया आपलं. ओके, एवढं दिसतं का तुम्हाला, कुठे गेला आपलं, कुठे कुठे. ओके, चला, टेम्परेचर अँड वेट. ओके, टेम्परेचर अँड बीपी, पल्स अँड वेट. पल्स अँड बीपी होता का, नाही. बीपी पण लेट येणार आहे, पल्स पण त्याला पेशंटला काहीतरी झाल्यावर, पेन, एन्झायटी, डिहायड्रेशन आले तर दिसणार आहे. बघा, पल्स आपण जस्ट बघितलं. वेट, वेट एकदम इम्पॉर्टंट आहे, पण इथे पल्स एवढी महत्वाचं नाही. हे पण कॅन्सल, हे पण कॅन्सल. आता नेक्स्ट राहिलं टेम्परेचर, एकदम इम्पॉर्टंट आहे, आपल्याला मॉनिटर करायचं आहे. बीपी हे शॉकमध्ये वगैरे आपल्याला लेटने दिसू शकते. मग राहिलं आपलं एकच ऑप्शन, टेम्परेचर अँड वेट ही असणार आहे आपलं एकदम किती मस्त, मोस्ट क्लोजली आपल्याला मॉनिटर करायचं आहे ह्या थेरपीमध्ये, टीपीएन मध्ये. मग आपलं उत्तर जाणार आहे, पहिला उत्तर एकदम बरोबर. कुठली, पहिला उत्तर एकदम बरोबर असणार आहे. मला वाटतं आपण स्लाइड आपल्याला संपलेला आहे. मग आपण जाऊया नेक्स्ट एमसीक्यू कडे. चला, नेक्स्ट काय, ते विद्यार्थी बघा, डीएमईआर कधी पण येऊ शकते. खूप चान्सेस आहे. तुम्हाला अभ्यास करायचा आहे डीएमईआर साठी बरं का. डीएमईआर 2023 तुम्हाला पीओके बघून घ्यायचे, कशा पद्धतीचे जे एमसीक्यू विचारू शकते आणि तुम्हाला अंदाज येऊ शकते बाबा. ओके, चला, स्टाफ नर्स पेपर अनालिसिस ही सगळी शिफ्ट मधला. ओके, 3 दिवसात, किती, 2 दिवसात 3 शिफ्ट असे 6 शिफ्टमध्ये काय एक्झाम जाते. हे सगळे आपण पेपर अनालिसिस केलेलं आहे. त्याच्यासोबत डीएचएस पण, डीएचएस मधले पण 2023 मधले. ओके, काय काय डीएमईआर, डीएचएस आणि कुठली आलं तर सीएचओ, हे सगळे आपण ज्यावेळी पेपर अनालिसिस केलेलं आहे सर्व पेपरांची. ओके, तुम्हाला बघायचंय, जे पण आपण कम्प्लीट मराठीमध्ये केलेलं आहे. ओके, काही क्वेरी असेल तर तुम्ही विचारू शकता त्याच्याबद्दल. चला, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, अ पेशंट विथ एंजाइना पेक्टोरिस. बघा, पेशंटला काय, चेस्ट पेन होत आहे. ओके, काय होत आहे, पेशंटला चेस्ट पेन होत आहे. एंजाइना पेक्टोरिस म्हणजे मोस्ट कॉमनली चेस्ट पेनच असणार आहे. ॲज अ 12 लीड. ओके, काय, 12 लीड ECG टेकन ड्युरिंग एन एपिसोड ऑफ द चेस्ट पेन. ओके, ओके, एकदम बरोबर आहे. अ नर्स एक्झामिन that the tracing for the which ECG changes caused by the MI. ओके, MI म्हणजे कुठली,
मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन बद्दल आहे आणि विचारते आणि एंजाइना पेक्टोरिस ते पेशंट होत आहे आणि चेस्ट पेन आहे एपिसोड. मग ज्यावेळी त्यांनी काय केलेलं आहे 12 लीडची जे ईसीजी टेकन केलेले आहे म्हणजे काय ईसीजी काढलेले आहे त्यावेळी आपल्याला ट्रेसिंग करायचं बाबा ईसीजी चेंजेस कॉज्ड बाय एमआय ही ह्याचा ईसीजी मध्ये एमआय असू शकते म्हणजे का आपण काय सांगू शकतो बाबा ही एमआय आहे म्हणून. बघा एकदम स्टार्टिंगला गेलं तर एंजाइना पेक्टोरिस एंजाइना एंजाइना पेक्टोरिस हे काय असते एंजाइना पेक्टोरिस हे चेस्ट पेन असणार आहे बरं का. मला वाटते आपण चाललंय आपलं ओके डे कुठेतरी आपलं त्रिशूलामध्ये झालंय वाटतं एंजाइना पेक्टोरिस हे काय असणार आहे चेस्ट पेन असणार आहे. चेस्ट पेन ड्यू टू ह्याचा टाइप्स वगैरे बघितलं बरं का आपण ड्यू टू इन्फ्रॅक्शन. कुठे इन्फ्रॅक्शन झालेलं आहे इन्फ्रॅक्शन ऑफ कुठे मायोकार्डियममध्ये कार्डियममध्ये एवढी लक्ष ठेवलं तरी बस ओके. मग आपल्याला आता बघायचं आहे या मायोकार्डियल इन्फेक्शन हे कसं असणार आहे हे लाईफ थ्रेटनिंग असणार आहे बरं का. मायोकार्डियल इन्फेक्शन म्हणजे काय मायोकार्डियल मायोकार्डियल इन्फेक्शन ओके. ह्यालाच आपण काय म्हणतो एकदम फेमस वर्ड हार्ट अटॅक. हार्टमध्ये अटॅक केला झालेला आहे ह्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो बरं का. याच्यामध्ये काय असणार आहे ही असणार आहे लाईफ थ्रेटनिंग कंडिशन. लाईफ थ्रेटनिंग एकदम इमर्जन्सी कंडिशन थ्रेटनिंग कंडिशन. ह्याच्यामध्ये काय होणार आहे कॅरेक्टराइज्ड बाय ह्याच्यामध्ये काय होतं इन्फ्रॅक्शन होते इन्फ्रॅक्शन टू कुठे होणार आहे मायोकार्डियम मायोकार्डियल ड्यू टू कसे कंप्लीट ब्लॉकेज होणार आहे. कुठे होणार आहे कंप्लीट ब्लॉकेज ऑफ कुठली जे सप्लाय करणार आहे कुठली कोरोनरी आर्टरीज मध्ये ओके. कसे ते काही थ्रोम्बस वगैरे तयार होऊन ओके. लक्षात आले का की काय मायोकार्डियल इन्फेक्शन काय त्यालाच आपण हार्ट अटॅक म्हणतो. हे लाईफ थ्रेटनिंग कंडिशन असणार आहे कॅरेक्टर बाय इन्फ्रॅक्शन ऑफ द मायोकार्डियल. बघा मायोकार्डियल जे हार्टची लेअर आहे ओके जिचं काय होणार आहे ड्यू टू द कम्प्लीट ब्लॉकेज जे ब्लड सप्लाय भेटणार आहे हार्टसाठी. बघा हार्टला पण ब्लड लागते हार्ट आपलं काय ब्लड पंप करतो पण ते पंप करण्यासाठी पण स्वतः ब्लडला एनर्जी लागतो ओके. जे कुठनं भेटणार आहे कुठल्या आर्टरीमधनं ही भेटणार आहे कोरोनरी आर्टरीमधनं. ज्यावेळी जे सप्लायज मध्ये काही थ्रोम्बस होऊन तिथे काय ब्लॉकेज झालं मग ज्यावेळी काय होणार आहे मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन होणार आहे किंवा कुठले आपला फेमस वर्ड हार्ट अटॅक इथे होणार आहे बरं का. ह्याच्यामध्ये आहे दोन प्रकार किती दोन प्रकार टू टाइप्स ऑफ टू लिहिलो हे वाटलं मला टू टाइप्स ऑफ कुठली आपलं टू टाइप्स ऑफ द सॉरी काय म्हणतात टू टाइप पॅटर्न ऑफ एमआय मायोकार्डियल इन्फेक्शन मध्ये दोन इथे प्रकार आपलं असणार आहे ओके. मला वाटतं ही सगळ्यांना माहिती असणार आहे ते का ठीक आहे. आपण दोन इथे बघणार आहे एक असणार आहे कुठली एसटी सेगमेंट एलिव्हेशन एसटी सेगमेंट एलिव्हेशन ओके. यालाच आपण काय म्हणतो एसटी सेगमेंट ओके एलिव्हेशन हे एमआय लिहायचं बरं का पुढे एसटी सेगमेंट एलिव्हेशन एमआय ओके. म्हणून ह्याची सॉरी इथे आलं का आपण STEMI याची फुल फॉर्म आहे सॉरी हे काय आपण ह्याला म्हणतो एसटी सेगमेंट तुम्ही काय म्हणू शकता स्टेमी पण म्हणू शकता स्टेमी नॉन स्टेमी काय एसटी सेगमेंट एलिव्हेशन बरं काय. मी तुम्हाला ईसीजी बद्दल पण सांगतो आणि ईसीजीचं सगळी क्लासेस तुम्हाला बघायचं असेल तर म्हणजे कम्प्लीट ईसीजी तुम्ही ब्रह्मास्त्र सिरीज ही चालूच आहे त्याच्यामध्ये तुम्ही सीव्हीएस मधलं जे आपलं टॉपिक कव्हर केलेलं आहे अमोल सरांनी त्याच्यामध्ये डिटेलने सांगितलेलं आहे बरं का त्यांनी. एसटी सेगमेंट एलिव्हेशन ह्याच्यामध्ये होणार आहे आणि दुसरं जे असणार आहे कुठली नॉन एसटी सेगमेंट एलिव्हेशन ओके. हे कुठली झालं नॉन स्टेमी झालं दुसरी प्रकार. बघा जे एसटी सेगमेंट एलिव्हेशन ऑफ हे एसटी सेगमेंट काय कुठली एलिव्हेटिंग मायोकार्डियल इन्फेक्शन होणार आहे हे कसं होणार आहे कॉज याची कॉज कसं असणार आहे याची कॉज असणार आहे थ्रॉम्बस असणार आहे ओके. म्हणजे थ्रॉम्बस म्हणजे काय आपलं क्लॉट फॉर्मेशन इन कुठे इन आर्टरी असणं म्हणजे काय आपलं कोरोनरी आर्टरी. मी जस्ट सांगितलं तुम्हाला कुठली कोरोनरी आर्टरी इथे ब्लॉकेज होणार आहे इथे काय थ्रॉम्बस म्हणजे काय आपलं कुठली क्लॉट फॉर्मेशन होणार आहे. मग हे कॉज झालं मग ट्रीटमेंट पण आपल्याला माहिती असायला पाहिजे ओके. ट्रीटमेंट कुठली थ्रॉम्बोलायटिंग जे क्लॉट झाले ते थ्रॉम्बस त्याला काय करायचं आहे काढून टाकायचं आहे ब्रेकडाऊन करायचं आहे म्हणून आपण थ्रॉम्बोलायटिक ही असणार आहे. हे ट्रीटमेंट नाही डीओशी लिहून घ्या
ड्रग ऑफ चॉईस असणार आहे. ओके, ड्रग ऑफ चॉईस कुठली? थ्रोम्बोलायटिक. आता नॉन स्टेमीमध्ये म्हणजे काय? नॉन एस टी सेगमेंट एलिव्हेशनमध्ये कसा असणार आहे? त्याच्यामध्ये काय होतं कॉज? त्याच्यामध्ये कॉज काय होणार आहे? ह्याच्यामध्ये होणार आहे प्लेटलेट ॲडिशन. प्लेटलेट ॲडिशन इन कशामध्ये? कोरोनरी आर्टरीमध्ये. तर काय ह्याच्यामध्ये थ्रोम्बस तयार झाला आहे, याच्यामध्ये काय प्लेटलेट ॲडिशन आहे फक्त. ओके, इज अ कोरोनरी आर्टरीमध्ये. मग ही कॉमन इन फिमेल बरं का, कॉमन इन फिमेलमध्ये. कुठली? नॉन स्टेप. ओके, एवढं लक्षात आलं. त्याच्यानंतर हे झालं कोरोनरी आर्टरीमध्ये, एवढं झालं. मग आपलं डीओसी काय असणार आहे इथे? ओके, इथं असणार आहे एस्पिरिन. ओके, एस्पिरिन किंवा अजून काय म्हणू शकतो आपण? हेपॅरिन. वाटतं तुम्हाला दिसते का? ओके, इथे लिहून घ्या परत, एस्पिरिन आणि हेपॅरिन इथे वरती लिहितो बरं काय, एस्पिरिन आणि हेपॅरिन. ओके, एवढं लक्षात आलं मला वाटतं, एवढी बस ह्याच्याबद्दल. मग आपण थोडक्यात ईसीजी बद्दल बघायला गेलं तर बघा, ही काय नॉर्मल ईसीजी आहे. ओके, जे नॉर्मल ईसीजी कुठे आहे बघा, पी असं आले. ओके, आपण जसं काढायचं असं काढायचं. हे काय? हे पी कुठली? पे वेव्ह आहे आणि हे क्यू आर एस कॉम्प्लेक्स आहे. इथे आहे टी वेव्ह. ओके, बघा पी म्हणजे काय, ह्याच्यामधलं पी आर इंटरवल झाला, इथं पी आर सेगमेंट झालं. आणि क्यू आर एस हे काय? क्यू टी इंटरवल, एस टी इंटरवल, एस टी सेगमेंट. बघा आपल्याला काय बघायचं आहे बघा, पी वेव्ह म्हणजे काय? आर्टिल डिपोलरायझेशन. त्याच्यानंतर क्यू आर एस कॉम्प्लेक्समध्ये व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन. पी आर इंटरवल म्हणजे काय होते? एव्ही कंडक्टिंग टाइम, म्हणजे जे किती टाइममध्ये पोहोचते वगैरे, एव्ही कंडक्शन टाइम असेल. ओके, इथंच आहे बघा एस टी सेगमेंट एलिव्हेशन, एस टी सेगमेंट. बघा इथे काय म्हटलं? अर्ली हे काय झालं? रिपोलरायझेशन. बघा डिपोलरायझेशन म्हणजे कॉन्ट्रॅक्शन, रिपोलरायझेशन म्हणजे काय? आपलं रिलॅक्सेशन. हे लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही. आणि टी वेव्हचं काय? व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन आहे. ओके, व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन म्हटल्यावर क्यू आर एस कॉम्प्लेक्स. ओके, एवढी तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. ओके, हे झालं. त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे? ऑप्शनमध्ये काय काय दिलेलं आहे? मग आपण बघा एकदम इझिली बघायला गेलं तर काय काय दिलेलं ऑप्शनमध्ये? प्रोलॉंगड पी आर इंटरवल. बघा पी आर इंटरवल म्हटलेलं आहे. पी आर इंटरवल कुठे आहे आपलं? पी आर इंटरवल इथे आहे. जे प्रोलॉंगड झालं तर काय होणार आहे? प्रोलॉंग म्हणजे काय? असं जे आहे ते प्रोलॉंगड होणार आहे. ओके, परत त्याच्यानंतर असे आपली नॉर्मल ईसीजी दिसणार आहे. हे कुठे दिसणार आहे? ही एव्ही ब्लॉक्समध्ये आपल्याला दिसतो बरं का, एव्ही ब्लॉक्समध्ये. मग हे आपलं गेलं डायरेक्ट. आणि वाईड म्हणजे वाईड क्यू आर एस कॉम्प्लेक्स. बघा आता नॉर्मल आपलं कसं होते? असे होते. ओके, इथं वाईड आणि क्यू आर एस जे आपलं क्यू आर एस कॉम्प्लेक्स होतात, जे काय वाईड होणार आहे, म्हणजे काय लेंदी होणार आहे. ओके, असे एक्झाम्पल आहे. एवढी पण लेंदी नसतात. एक्झाम्पल सांग म्हणजे काय तुम्हाला दाखवतो. हे कशामध्ये होणार आहे? जे आपलं बंडल ब्रँच ब्लॉकमध्ये वगैरे होणार आहे. बंडल ब्रँच ब्लॉक वगैरे झाला तर ह्यावेळी क्यू आर एस कॉम्प्लेक्स आपली एवढं होणार आहे. आणि वेंट्रिक्युलर रिदम, त्यावेळी वेंट्रिक्युलर रिदम पण वेंट्रिक्युलर रिदम वेंट्रिक्युलर रिदम कुठले? इलेक्ट्रोलाइट इश्यू पण असू शकतो. त्याच्यामध्ये पण असे होऊ शकतं. क्यूआरएस वाईड अंडर क्यूआरएस कॉम्प्लेक्स. मग ही पण आपलं उत्तर नाहीये. हे पण गेलं, हे पण गेलं. आता शेवटला काय म्हटलेलं? नोटा नन ऑफ द अबोजेस. हे वरती दिलेले कुठली पण नाही. मग तुमचं उत्तर कुठली जाते आता? डायरेक्ट तिसरा. असं पण नाही करायचं बरं का. ज्यावेळी परवा दिवशी आपण लास्ट क्वेश्चन बघितलं त्याच्यामध्ये एक क्वेश्चन असं होता. कसं होतं ते? याच्यामध्ये हे हायपरटेन्शन इन प्रेग्नन्सी, ज्याच्यामध्ये नॉन ऑफ द अबव पण उत्तर असतो बरं का. असं नाही की नॉन ऑफ द उत्तर नसणारच, असं नाही करायचे. एस टी सेगमेंट एलिव्हेशन. ओके, हे कशामध्ये आपण जस्ट बघितलं. याच्यामध्ये दोन प्रकारचं असणार आहे, एस टी सेगमेंट एलिव्हेशन ऑफ द याच्यामध्ये आणि नॉन एस टी सेगमेंट एलिव्हेशन. मग असणार आहे की एस टी सेगमेंट एलिव्हेशन? यस, ही असणार आहे मोस्ट कॉमनली ह्याच्यामध्ये. ओके, एम आय मध्ये. कशामध्ये? एम आय मध्ये. आपण काय म्हणू शकतो ह्याच्यामध्ये? अजून आपल्याकडे एक बघा मेन एसी चेंजेस इन द मायोकार्डियल इन्फेक्शन, एम आय. ओके, हायपर अॅक्यूट टी वेव्ह म्हणजे काय? ह्याच्यामध्ये काय? जे टॉल आणि पीकडे टी टी लेवल म्हणजे काय? जे टी वेव्ह आहे जे थोडी वरती असणार. कशा पद्धतीने आपण काढू शकतो इथे? ओके, हे झालं आपलं टी वेव्ह म्हणजे काय? थोडी लेंदी आहे असं समजून घ्यायचं. हे झालं हायपर अॅक्यूट टी वेव्ह. त्याच्यानंतर कुठली आहे? एस टी सेगमेंट एलिव्हेशन. ओके, एस टी सेगमेंट एलिव्हेशन कसं काढायचं आपण? ते आपलं नॉर्मल होतं. सॉरी सॉरी, बघा एस टी सेगमेंट. ओके, एस टी सेगमेंट इथनं सुरू होते म्हणजे काय? नाही नाही, ओके बरोबर आहे.
म्हणजे नॉर्मल इथे पाहिजे होतं जे एस टी सेगमेंट. ओके, एस टी सेगमेंट कुठे एलिव्हेशन झालेलं आहे, वरती झालेलं आहे, हे आपल्या मध्ये दिसणार आहे. आणि पॅथॉलॉजिकल क्यू वेव्ह, जे क्यू वेव्ह आहे, ओके, पॅथॉलॉजिकल क्यू वेव्ह आपलं क्यू वेव्ह इथं आहे. ओके, क्यू आर एस असं कॉम्प्लेक्समध्ये त्यावेळी आपलं क्यू वेव्ह एकदम काय खाली येतो. ओके, जे क्यू वेव्ह असा असतो पॅथॉलॉजिकली. मग ह्याच्यामध्ये समजून घ्यायचं बाबा ह्याला काय ऑलरेडी कधीतरी ह्याला हे पेशंटला काय एम आय झालेलं आहे, म्हणजे काय हिस्ट्री सांगतो. ओके, हिस्ट्री त्याला म्हणजे ते पेशंटचं सांगणार आहे. ओके, हे झालं त्याचं. आणि त्याच्यानंतर काय डीप वाईड क्यूए म्हटले इंडिकेट द मायोकार्डियल नेक्रोसिस. ओके, डेड टिश्यू इथे भेटणार आहे. ओके, हे काय इंडिकेट द एक्यूट इंजुरी, इथं काय अर्लीएस्ट चेंजेस बरं का. हे जे तुम्हाला सांगितलं मी हायपर एक्युटिव्ह वेव्ह ही कुठे दिसणार आहे, हायपर एक्युटिव्ह वेव्ह ही दिसणार आहे. ही क्लासिकल साईन सांगायचं झालं, क्लासिकल साईन ऑफ कशामध्ये दिसणार आहे, ही दिसणार आहे हायपर केलेमियामध्ये. इथे हायपर केलेमियामध्ये. ओके, ही पण लक्ष ठेवा, करू शकता. ते झालं. त्याच्यानंतर काय राहिलं, टी वेव्ह इन्व्हर्जन. टी वेव्ह इन्व्हर्जन म्हणजे काय, टी वेव्ह इथे उलटा पडलेला आहे. ओके, तशा पद्धतीने आपण इथे काढूया. टी वेव्ह काय उलटा झालाय हे ह्याच्यामध्ये दिसणार आहे. ओके, एवढी लक्षात ठेवा. मग आपली उत्तर कुठे जाणार आहे, एस टी सेगमेंट एलिव्हेशन आहे का. येस, एस टी सेगमेंट एलिव्हेशन आहे. ते कशाने आपलं म्हणजे काय कॉज काय होत आहे, ह्याच्यामध्ये थ्रॉम्बस फॉर्म होते. कुठे, आपल्या आर्टरीमध्ये. मग आपण काय देणार ट्रीटमेंट, याची ट्रीटमेंट नाही डीओसी, ह्याचा ड्रग ऑफ चॉईस असणार होता थ्रॉम्बोलायटिक. थ्रॉम्बोलायटिक. मग आपली उत्तर कुठली बरोबर आहे बाबा, आपली उत्तर तिसरी एकदम बरोबर आहे. तुम्हाला लक्ष देऊन ऐकायचं आहे. ओके, ऐकलं का तुम्ही उत्तर. ओके, चला मग आता नेक्स्ट. नेक्स्ट काय अजून राहिलं का आपलं, हे झालं, आपण हे पण बघितलं. ओके, हे पण झालं. आता नेक्स्ट एमसीक्यू काय म्हणते आपण बघूया. चला काय म्हणते बघा, अ फिजिशियन हॅज ऑर्डर्ड, बरं का, ऑर्डर केलेलं आहे काय, फॉर आहे रेंटॅडाइन म्हणजे काय, जे ब्रँड नेम आहे जनटॅक. ओके, किती 300 mg वन्स डेली, बरं का, ओडी केलेलं आहे. म्हणजे ओडी म्हणजे काय, वन्स अ डे म्हणजे काय, दिवसात फक्त एकदाच घ्यायचं आहे. ओके, नर्स वुड शेड्यूल द मेडिकेशन फॉर व्हिच ऑफ द फॉलोइंग टाइम्स, म्हणजे खाली दिलेले जे कुठल्या टायमिंग मध्ये देणार आहे. डॉक्टरने काय दिलेलं आहे, ओडी दिलेलं आहे बरं का, बीडी नाही दिले. बिफोर ब्रेकफास्ट, आफ्टर लंच, विथ सुपर, आणि ॲट अ बेड टाइम. ओके, आपण कधी घेणार आहेत ही ब्लड. ओके, ब्लड नाही बरं का, टॅबलेट. ओके, बघा काय म्हटलेलं आहे ऑप्शनमध्ये, हे रेंटेडिन आहे आणि 300 mg आहे बरं का. इन केस ऑफ त्यांनी रेंटॅक 150 mg सांगितलं तर आपण ओबीडी मध्ये दिलो. ओके, ते पण कसं, एक मॉर्निंगला घ्या, एक नाईटला घ्या. एकदम बेस्ट आन्सर आपला इकडे असणार आहे. ओके, ह्याने काय म्हटलेलं आहे, रेंटेडिन दिलेले आहे, ते पण 300 mg दिलेले आणि ओडी ऑप्शन हे दिलेलं आहे. मग आपल्याला थोडक्यात बघावं लागेल कशाबद्दल, रेंटेडिन बद्दल. रेंटेडिन, रेंटेडिन ही काय ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये बॅन झालं बरं का. तुम्ही म्हणता हे कसं काय क्वेश्चन आहे त्याचं, बरं का, हे क्वेश्चन आलं तर. ओके, सीएचयू मध्ये, म्हणून ही पीवायक्यू मधलं एक क्वेश्चन होतं, बॅन झालं तर तरी पण क्वेश्चन आलते म्हणून मी घेतलेलं आहे बरं. रेंटेडिन. ओके, रेंटेडिन ही कुठली आहे, ही अँटी कुठली अल्सर ड्रग असणार आहे. अँटी अल्सर ड्रग, अँटी अल्सर ड्रग असणार आहे. त्याच्यामध्ये पण कुठली, ही असणार आहे H2 रिसेप्टर. H2 रिसेप्टर अँटागोनिस्ट किंवा अजून काय म्हणतो आपण ब्लॉकर. अँटागोनिस्ट किंवा ब्लॉकर ही ड्रग आहे. ओके, याचं काम काय म्हणजे ही नेमकं करतो काय, ही करणार आहे डिक्रीज द HCl सिक्रेशन. HCl म्हणजे काय, आपला हायड्रोक्लोरिक ऍसिड. ओके, ऍसिड लक्षात ठेवा, नाही तर हे काय सिक्रेशन कमी करतो. सिक्रेशन काय कमी करणार आहे. त्याच्या नंतर अजून काय करतो, डिक्रीज द पेप्सिन ऍक्टिव्हिटी. पेप्सिन ऍक्टिव्हिटी, पेप्सिनची ऍक्टिव्हिटी पण कमी करतो. अजून काय, ते हिलिंग करायला मदत करतो. हेल्प इन हिलिंग. कुठली हिलिंग, जे अल्सर झालेले त्याची हिलिंग. ओके, अल्सरच्या हिलिंगला मदत करतो बाबा, हील होण्यासाठी. ओके, जे अल्सर झालेलं आहे. ओके, एवढी झालं ह्याचा कॅन्टॅक्ट बद्दल. हां, जे मेन वर्ड आहे, जे काय झालेलं बॅन्ड, बॅन्ड ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये, आपल्या भारतामध्ये पण बॅन आहे बरं का. दिसलं का कुठे तुम्हाला आता रिसेंटली वर्ड, ड्यू टू कशामुळे, ड्यू टू ह्याची जे कुठली कार्सिनोजेनेसिटी साईड इफेक्टमुळे, जेनेसिटी. ओके, लक्षात आलं, ही असणार आहे, बॅन झालेलं आहे. ओके, लक्षात ठेवा. ठीक आहे, रॅन्टेडिन ही बॅन झालेलं आहे. ओके, अजून काय त्याच्यामध्ये कुठली कुठली येते, H2 ह्याचं काय ब्लॉकरमध्ये रॅन्टेडिन झालं. अजून सिमेटेडिन, सिमेटेडिन पण आपण देत नाही बरं का जास्त. ओके, हे पण लक्षात काय लक्षात घेऊ द्या, नॉट यूज नाऊ.
कारण काय, ही जे आहे हे कसं ही दिसणार आहे अँटी एंड्रोजन ऍक्टिव्हिटी ह्याच्यामध्ये दिसतंय, अँटी एंड्रोजन ऍक्टिव्हिटी. आपण सध्याला ही यूज करत नाही कुठली सिमेटॅडिन. ओके, सध्याला काय ही सीएनएस रिलेटेड काय म्हणतात त्याला ॲडव्हान्स रिएक्शन दाखवते सीएनएस रिलेटेड. काय काय सीएनएस मध्ये काय म्हणा कन्फ्युजन म्हणा, कन्फ्युजन, ओके, कन्व्हल्जन, अजून काय म्हणू शकतो डिसओरिएंटेशन, हे सगळं सिमेटेड मध्ये दिसतात. आपण ते डिसओरिएंटेशन मध्ये पण जास्त हे काय यूज करत नाहीये. ओके, हे झालं ह्याच्याबद्दल. मग अजून एक ऑप्शन आहे आपल्याकडे, ज्यावेळी रॅन्टाडिन होता, ज्यावेळी काय होतं हे डीओसी होता, कुठली ड्रग ऑफ चॉईस होता, कधी ब्लीडिंग ब्लीडिंग पेप्टिक अल्सर, ब्लीडिंग पेप्टिक अल्सर आयव्ही इन्फ्युजन. ज्यावेळी तुम्हाला पेप्टिक अल्सर ब्लीडिंग होत आहे, तुम्ही आयव्ही इन्फ्युजन मध्ये काय देणार, ही असं होतं ड्रग ऑफ चॉईस. कोण होता, रॅन्टॅक किंवा रॅन्टॅडिन. ओके, हे होता, पण आता बॅन झालेला आहे. मग बट नाव आता काय यूज करतात सगळे, आयव्ही पेंटाप्रोझल. ओके, पॅन40 जे फेमस ब्रँड आहे, हे पेंटाप्रोझल. ओके, ही आपण यूज करतो कुठले ॲज अ डिओसी म्हणून बरं का, ड्रग ऑफ चॉईस म्हणून आपण यूज करतो कुठले, पेंटाप्रोझल. एवढी लक्षात ठेवायचं तुम्हाला. ओके, त्याची यूज कशासाठी यूज करायचं आपण, पेप्टिक अल्सर. ओके, पेप्टिक अल्सर डिसीजमध्ये. ओके, आणि गॅस्ट्रिक अल्सरमध्ये, गॅस्ट्रिक अल्सरमध्ये, आणि डिओडेनम अल्सरमध्ये, गॅस्ट्रिक आणि इथेच देतो डिओडेनम. ओके, डिओडेनम अल्सरमध्ये. ओके, आणि जीईआरडी मध्ये, गॅस्ट्रो इसोफेगस रिफ्लेक्स डिसऑर्डरमध्ये. ओके, ऍसिड ते वापस बाहेर येतं ना, रिबॅक किंवा काय म्हणतात त्याला, रिबॅक किंवा रिटर्नमध्ये जे येणार आहे. ओके, अजून काय होतं त्याच्यामध्ये, हार्ट बर्न होतो. ओके, हार्ट बर्न होतो आणि रिगर्जिटेशन असतो, रिगर्जिटेशन. ओके, हे सगळं जीआरडी मधलं झालं, आणि गॅस्ट्रायटिस वगैरे झाला तर आपण हे सगळे करणार आहे. मग आपलं क्वेश्चन काय होतं, ओके, बॉडी नर्स काय म्हटलेलं आहे, नर्स कुठे आहे, नर्स वुड बी शेड्यूल द मेडिकेशन फॉर द व्हिच ऑफ द फॉलोइंग. कुठल्या टायमिंगला तुम्ही जे शेड्यूल करणार आहे. बघा, ज्यावेळी समजा मोस्ट कॉमनली ज्यावेळी मॅक्झिममली कधी कधी मॅक्झिमम काय होते, जीट्स एमजीस लिहून देत होते कुठल्या रॅन्टॅक. ओके, किती 150 mg. ओके, ट्वाईस अ डे म्हणजे दिवसाला 2 वेळा. मग आपण हे इव्हनिंगला आणि मॉर्निंगला घेऊ शकतो. पण ऑप्शन मध्ये काय म्हटलेलं आहे, 300 mg वन्स अ डे. 300 mg म्हणजे 300 mg इथे आपल्याला ऑर्डर केलेला आहे. मग आपल्याला ओडी दिलेलं आहे. मग आपल्याला कधी द्यायचं आहे, ही द्यायचं आहे ॲट अ बेड टाइम. बेड टाइमला अजून काय म्हणतो आपण, ॲट अ नाईट. ओके, त्या टाइमला आपण देणार आहोत. ओके, हे झालं. त्याच्यानंतर बघा, तुम्हाला वाटत असेल बाबा रात्रीच का देता, बघा जे रात्री झोपताना आपलं कुठली पॅरासिम्पॅथेटिक जे आपलं सिस्टम ऍक्टिव्हेट होणार आहे आणि डायजेशनसाठी खूप मदत होणार आहे. ज्यावेळी खूप सिक्रेशन होतो आपलं कुठले हायड्रोक्लोरिक ऍसिडचे, म्हणून आपण काय करतो, बिकॉज बिकॉज ऍसिड सिक्रेशन, बिकॉज ऍसिड सिक्रेशन इनक्रीज ॲट अ नाईट, ॲट अ नाईट. आणि आपल्याला काय हे करावं लागते, ज्यावेळी दिसते सिमटम्स लाईक दिसू शकते, सिमटम्स लाईक काय होऊ शकतं, नाईटमध्ये पेन होऊ शकतो पेशंटला, नाईट पेन होऊ शकतो. आणि अजून काय म्हणतो, नॉक्चरल म्हणजे काय, रात्री हार्ट बर्न होणे, हार्ट बर्न होऊ शकतो. हे काय, हे कॉमन आहे. म्हणून आपण काय करतो, ज्या रॅन्टाडिन अगोदर देत होते हे नाईट टाइमला 300 mg देऊन टाकायचं. ओके, ही असणार आहे त्याच्याबद्दल. ओके, चला एमसीक्यू कुठे आहे आपलं, हां, बिफोर ब्रेकफास्ट. ओके, ज्यावेळी तुम्ही खूप गोळ्या घेतला असेल, कुठली जे आपण थोडी अर्धा तास घेतो, ती कुठली असणार आहे, ही असणार आहे आपलं पीपीआय. पीपीआय म्हणजे कुठली, प्रोटॉन प्रोटॉन पंप इनहिबिटर्स. आता आपण सांगितलं कशाबद्दल, प्रोंटाप्रोजल होता, ही सगळे कशामध्ये येणार आहे, ओमेप्रोजल असो, ओमेप्रोजल आणि पेंटाप्रोजल, ही सगळी प्रोटॉन पीपीएस आहे. ओके, हे कधी घेतो आपण, टेकन टेकन बिफोर 30 मिनिट, बरं का, बिफोर 30 मिनिट, बिफोर 30 मिनिट ऑफ फूड. जेवण करायचं अगोदर अर्धा तास आपल्याला लवकर घ्यायचं असतं. कसं, बघा हे काम कसं करतो, ऍक्ट ॲज अ राऊंड क्लॉक. म्हणजे जसं घड्याळ फिरतो राऊंडली क्लॉक म्हणजे 24 आवर्स, हे काय करणार आहे, ॲक्शन करणार आहे. 24 आवर्स वर्क त्याच्यासाठी टू कंट्रोल द HCl प्रोडक्शन. ओके, लक्षात आलं का मी काय म्हणतो, त्याच्यासाठी आपण बिफोर आपण 30 घेतो. ओके, बघा जे रॅन्टॅक असतो किंवा रॅन्टॅक म्हणतो बघा, जे कुठली पण पीपीआय ड्रग असतो फक्त ते ओडी असते, बरं का, कधी ओडी फक्त सकाळी घ्यायचं असतं. ओके, हे झालं. त्याच्यानंतर बिफोर ब्रेकफास्ट आला, आफ्टर लंच. ओके, बिफोर ब्रेकफास्ट आपण पीपीआय घेतो, हे पण आपलं गेलं. आणि आफ्टर लंच घ्यायचं आहे का, ओके, आपण दुपारी पण लंच करतो, लंच म्हणजेच दुपारी.
ते रात्री जेवतो बघा त्याला आपण डिनर म्हणतो. ओके, हे पण कॅन्सल झालं. विथ सुपर हे पण कॅन्सल झालं. मग आपलं उत्तर राहिलं ॲट अ बेड टाईम. हे आपलं एकदम बेस्ट असणार आहे रात्री टाईमला. ओके, ज्यावेळी रात्री जास्त सिक्रेशन होतो HCLची त्यावेळी ही कंट्रोल म्हणजे काय कव्हर करणार आहे. आणि जे सिम्पटम्स दिसणार आहे ओके, जे हार्टबर्न म्हणा, अजून कुठले होते, नाईट पेन वगैरे, जे काय कमवून जे कॉमनली दिसणारे सिम्पटम्सला कमी करून टाकतो. कुठले, रॅन्टेडिन. ओके, चला मग आपलं उत्तर कुठले, चौथा उत्तर एकदम बरोबर असणार आहे. चौथा उत्तर. ओके, चला अजून आपल्याकडे स्लाइड होते का, कुठे गेला, हा स्लाइड. रॅन्टेडिन जेनटॅक. ओके, 300 mg डिटेलमध्ये आपण बघितलेलं ड्रग क्लास ही कुठली, H2 रिसेप्टर प्रॉक्टर आहे. H2 अँटागोनिस्ट म्हणतो आपण. डिक्रीज द गॅस्ट्रिक ऍसिड सिक्रेशन इन द स्टमक, एकदम बरोबर. आणि ऍक्शन काय काय, ब्लॉक द हिस्टामिन H2 रिसेप्टर गॅस्ट्रिक पॅराटाइल सेलमध्ये HCl कमी करतो आणि गॅस्ट्रिक व्हॉल्यूम पण आणि ऍसिडिटी कमी करतो. हेल्प इन हिलिंग द अल्सर आणि प्रिव्हेंटिंग द ऍसिड रिफ्लक्सेस. GERD मध्ये वगैरे आपण यूज करत होतो, मी सांगितलं तुम्हाला. आणि इंडिकेशन काय, पेप्टिक अल्सर डिसीज मध्ये गॅस्ट्रिक आणि ड्युओडेनल अल्सर, आणि GERD मध्ये ऍसिड रिफ्लक्स होतो. गॅस्ट्रायटिस हार्टबर्न मध्ये, आणि हायपर ऍसिडिटी म्हणजे काय, जास्त ऍसिडिटी झालेली ज्यावेळी, आणि स्ट्रेस अल्सर प्रोफॅलेक्सिस. ओके, आणि हे काय जोलिंगर काय एलिसन सेंटरमध्ये मध्ये हे रेअर आहे बरं का. रूट कसे, ओरल टॅबलेट आणि सिरप पण द्यायचं, IV इंजेक्शन आणि हॉस्पिटलमध्ये IV द्यायचं. ओके, डोस किती, 300 mg वन्स डेली, आणि 150 दिलं तर आपण टॉईस घेणार आहोत. आणि ॲज पर द डॉक्टर ऑर्डर. बरं का, असं पण नाही की आपण स्वतः फिक्स करतो. ओके, चला बेस्ट टाइम कधी असणार आहे, रॅन्टेडिन 300 mg ई असणार आहे ॲट अ बेटर टाइम. त्याला आपण काय म्हणतो, HS म्हणजे काय, नाईट टाइमला. रिझन काय, गॅस्ट्रिक ऍसिड सिक्रेशन हायेस्ट असतो नाईट टाइममध्ये. सो आपण हे काय हिलिंग आणि सिम्पटम्स कंट्रोल करण्यासाठी आपण देतो. ओके, नर्सिंग रेस्पॉन्सिबिलिटी काय बघा, बिफोर गिविंग चेक द ड्रग ऑर्डर, हे आपण 3 वेळा चेक करायचं असते. आणि हे काय अलर्जी वगैरे काय नाही झालं, असेसमेंट वगैरे, बर्निंग पेन आणि एपिगॅस्ट्रिक पेन, हे सगळं आपल्याला असेसमेंट हे काय सिम्पटम दिसणार आहे. रेनल फंक्शन इन द लॉंग टर्म यूजमध्ये. ओके, रेनल फंक्शन आणि साईड इफेक्ट कॉमन हेडेक, डिजिनेस म्हणजे हे झालं. पेशंट एज्युकेशन, टेक द मेडिसिन ॲट अ बेड टाइम द्यायला सांगायचं. फॉर्मेटिंग काय, B2 प्रॉपर पेंटाप्रोझल. ओके, हे वॉमिटिंग झालं. इम्पॉर्टंट नोट्स काय, रेंटेड इन रेस्ट्रिक्टेड विथ फ्रॉम द मेनी कंट्रीज. ओके, हे सगळीकडे बॅन झालेलं आहे. त्याच्याऐवजी आपण पेंटाप्रोझल आपण सध्याला यूज करतो. ओके, कुठली पेंटाप्रोझल, ओमोप्रोझल वगैरे कुठली, ही प्रोटॉन पंप इनहिबिटर्स. प्रोटीन नाही बरं का, प्रोटॉन. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, वर्ल्ड टोबॅको डे. ओके, तंबाखू दिवस. वर्ल्ड टोबॅको डे सेलिब्रेटेड ऑन, आपण वर्ल्ड टोबॅको डे, नो टोबॅको डे. ओके, त्याला आपण नो टोबॅको डे म्हणतो बरं का. ओके, मॅक्झिममली. ओके, जे आपण कधी साजरा करणार आहोत, हे काय सेलिब्रेशन करणार आहे, 31 मेला, 30 मेला, 24 मार्चला, हे काय 12 जानेवारीला. 12 जानेवारीला तर आपलं काय होतं, यूथ डे होतं. यूथ डे होता. ओके, मग हे ऑटोमॅटिकली कॅन्सल. तर 24 मार्चला काय होतं, वर्ल्ड TB डे. ओके, आता राहिलं 30 मे आणि 31 मे. चला मग आपण करूया वर्ल्ड TB डे बद्दल थोडक्यात डिटेल मध्ये बघूया. वर्ल्ड WHO स्टार्टेड, हे सुरुवात केलेले WHO. ओके, काय सुरुवात केलेले, वर्ल्ड नो टोबॅको डे. नो टोबॅको डे म्हणजे काय, तंबाखू घ्यायचं नाही. ओके, कधी, ही 1987 पासून सुरुवात झालेली आहे. 1897 आहे बरं का हे. ओके, 7 मध्ये सुरू, म्हणजे कशासाठी, अवेअरनेससाठी. अवेअरनेस अबाउट कशासाठी, बाबा तुम्ही तंबाखू खाऊ नका. ओके, हार्मफुल इफेक्ट खाल्लं तर तुम्हाला काय काय होणार आहे हे सगळं सांगणार आहे. कधी, 31 मेला का 30 मेला. ओके, अवेअरनेस अबाउट द हार्मफुल इफेक्ट. ओके, हे झालं. त्याच्यानंतर कुठले कशाचे, टोबॅकोचे. ओके, अजून काय म्हणतो, एनकरेज द पीपल म्हणजे लोकांना एनकरेज करायचं कशासाठी, बाबा तुम्ही सोडून जावा, नाहीतर असं तुम्हाला कॅन्सर होतील, हे जातील, सगळं सांगून टाकायचं. ओके, ते झालं. त्याच्यानंतर टोबॅको टोबॅको कसे आहे, ही एडिक्टिव्ह बरं काय, एकदा खाल्लं की संपलं. कारण काय, ह्याच्यामध्ये निकोटीन असते. ओके, निकोटीन असते, ही एडिक्टिव्ह होते, म्हणजे एकदा खाल्लं की सुरूच होते. आपण एव्हरी इयर कधी साजरा करतो, हे एव्हरी इयर सेलिब्रेटेड ऑन, कधी, ही आपण सेलिब्रेट करणार आहे 31 मेला. 30 मेला नाही बरं का, 31 मेला आपण ही साजरा करणार आहोत. ओके, लक्षात आलंय का. चला अजून काय म्हणते, वर्ल्ड नो टोबॅको डे 31 मेला आपण साजरा करतो. मेन पर्पज काय, क्रिएट अवेअरनेस अबाउट द हार्मफुल इफेक्ट ऑफ टोबॅको, एनकरेज द पीपल टू क्विट टोबॅको, सोडायला सांगायचं. आणि हे काय, प्रोटेक्ट द पीपल फ्रॉम द सेकंड हँड स्मोकर. ओके, सेकंड हँड स्मोकर म्हणजे काय, माझा मित्र पितो, मी त्याच्या समोर बसतो, हे काय सेकंड हँड. ते झालं. रिड्यूस द टोबॅको रिलेटेड डिसीज आणि डेथ. आणि हे काय, मेन पर्पज काय, क्रिएट द अवेअरनेस करायचे. आणि स्मोकिंग फ्रॉम सिगरेट, बीडी, सिगरेट, हे सगळं हुक्का सगळं आपल्याला थांबायचे. व्हॉट इज द टोबॅको, हे काय निकोटीन असतं, हे हायली एडिक्टिव्ह सबस्टन्स आहे. स्मोकिंग फ्रॉम्स काय, त्याच्यामध्ये सगळे. आणि हार्मफुल इफेक्ट ऑफ द टोबॅको, काय, रेस्पिरेटरी इन्फेक्शन, त्याच्यासोबत क्रोनिक कफ, COPD, लंग कॅन्सर, हे काय, हे सगळं त्याच्यामध्ये दिसणार आहे. हार्ट ब्लड वेसल्समध्ये इन्क्रीज BP, हार्ट अटॅक. आणि स्मोकलेस फॉर्ममध्ये कुठली भेटतात तुम्हाला, गुटखा, गुटखा, हे काय, जरा पान मसाला, हे सगळे.
डायजेस्टिव्ह मध्ये ओरल कॅन्सर, थ्रॉट कॅन्सर होऊ शकतो. बेनिफिट काय? ब्रिथिंग बिकम द इजियर, नाही घेतलं तर तंबाख, आणि बीपी इम्प्रूव्ह होते, आणि टेस्ट अँड स्मेल हे काय इम्प्रूव्ह होते. ते नो टोबॅको, येस टू लाईफ, हे काय त्यांचं हे काय म्हणतात त्याला थीम. आणि क्विट टोबॅको टुडे, सेव्ह युअर टुमारो. आणि प्रिव्हेन्शनसाठी काय काय? अवॉइड द स्टार्टिंग द टोबॅको, स्टार्टिंग म्हणजे काय, सुरुवातच नाही करायची. कीप होम आणि वर्क प्लेस फ्री फ्री ठेवायचे. ओके, स्मोक फ्री ठेवायचे. आणि बॅन टोबॅको, हे काय, ॲडव्हर्टायझिंग बघा, त्यांनी काय म्हटलेलं, ॲडव्हर्टायझिंग बॅन करा. जास्त ॲडव्हर्टाईज त्याचंच होतं. आणि यूज ऑफ द काउन्सिलिंग निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी. ओके, ॲडव्हर्टाईज बघितलं ना तुम्ही, दाणे दाणे में केसर कदम. ओके, ते पण कसं माहिती आहे का, जनरली सांगायला गेलं तर त्यांनी फक्त जे ब्रँडचं नाव विकतात. ओके, त्यांनी जे काय म्हणतात त्याला, ते गुटखाचे व्याड दिसतात, ते खरं तर गुटखा नसतात. आणि पान मसाला म्हणून ते ब्रँडचं नाव मोठं करतात, आणि ऑटोमॅटिकली लोक. ओके, चला, जे झालं जनरल नॉलेजबद्दल. पॅसिव्ह स्मोकिंग वगैरे चिल्ड्रन हे झालं त्याच्याबद्दल. मग आपल्याला काय पाहिजे होतं, कधी साजरा करतो आपण? ओके, 30 मे होता का 31 मे होता? इथे बघून घ्या, 31 मे होता. कुठे गेला 31 मे? मग आपलं उत्तर हे 30 नसणार आहे. मग आपलं उत्तर असणार आहे 31 मे. किती? 31. सॉरी, किती असणार आहे? 31 मेला आपण साजरा करणार आहे. मग आपलं उत्तर, पहिलं उत्तर एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला, टाइम पण भरपूर झालेला. आपण काय करूया, 2-3 क्वेश्चन स्किप करूया आणि नेक्स्ट एपिसोडमध्ये आणूया. चला, नेक्स्ट काय म्हणते, विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट असिस्टेड इन, म्हणजे खाली दिलेले जे कुठली नॉट असिस्ट, म्हणजे आपण असिस्ट करणार नाहीये कशामध्ये, ग्लासगो कोमा स्केल मध्ये. बघा, कुठली आहे, वर्बल रिस्पॉन्स, आय ओपनिंग, रिफ्लेक्सेस, मोटर रिस्पॉन्सेस, कुठले आहे जे आपण असिस्ट करणार आहे, म्हणजे काय, ही स्केलमध्ये आपण बघणार नाहीये. तुम्हाला कॉमेंटमध्ये उत्तर सांगायचे. त्याच्यासोबत काय, बघा इथे काय, त्रिशूला सिरीज पण चालू आहे, आणि ब्रह्मास्त्र पण. बघा, याच्यामध्ये थेरी प्लस एमसीक्यू आहे. तुम्हाला ईसीजी बद्दल कम्प्लीट वगैरे बघायचं असेल तर तुम्ही ही म्हणजे काय, सिरीज तुम्हाला बघायचं आहे. ओके, त्याच्यासोबत कुठली, ही सीएचयू साठी, सॉरी, त्रिशूलासाठी, त्रिशूला सिरीज कशासाठी, सगळ्यासाठी. ओके, सगळं आपलं कॉम्पिटेटिव्ह नर्सिंग एक्झामसाठी. ओके, चला, मग आपण लास्टला काय बघायचं, व्हिडिओला लाईक करायचे, कॉमेंट करायचे, शेअर करायचे, आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. ओके, मग तुम्हाला काय, आपल्यासारखं डिस्ट्रॅक्ट न होता कंटिन्यू स्टडी करायचं आहे. आणि काही क्वेरी असेल तर आम्हाला तुम्ही विचारू शकता. मग आपण भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये लवकरात लवकर. ओके, धन्यवाद.